जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। परंतु संध्याकाळी काल कोराडनंतर कोलिवडीमध्ये अशी घटना झाली होती। दोन गट बनण्यापेक्षा एक भोई होते जात असताना एक चव्हाण नावाचे रोहित चव्हाण त्यासोबतचे जे त्याचे सहआरोपी आहेत ते जात असताना त्या ठिकाणी सिंगडोलला आपसात बाचाबाच झाली। बाचाबाचीवरून थोडीशी किरकोळ मारहाण पण त्या ठिकाणी झाली आणि त्या मारहाणीतून त्यांनी हवेत 2 राऊंड फायर केलेले आहेत। त्यातले 5ही आरोपी पोलिसांनी तत्काळ रात्रीच अटक केलेले आहेत। वेपन पण रिकव्हर आहे। पण त्याच्यावरती जे 3 आरोपी आहेत त्याच्यावर पूर्वी कंबाईन एक 324चा 2024 मध्ये तो गुन्हा दाखल आहे। पण तो किरकोळ याच्या गाडीला घासण्याच्या कारणावरून ती घटना झालेली आहे आणि ह्याच्यात सुद्धा जी वेपन आहे ती सुद्धा इलिगल फायर आर्मचा आहे। त्यानुसार पुढचा तो गुन्हा दाखल याच्यामध्ये केलेला आहे। राईट आणि बाकी सेक्शन्स लावलेले आहेत। याच्यात सुद्धा ज्यांनी हा जो वेपन त्यांनी कुठून प्रोक्योर केलं किंवा कुणाकडून घेतलं त्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न पोलीस नक्कीच करले। याच्यामध्ये आता आरोपी सगळे पिशारमध्ये आहेत आणि पुढील तपास नांदेडसाठी पोलीस नाही एकच ओके। आणि ज्याचं वेपन होतं तो तिथं गावठी दारूचा अड्डा चालवतो अशी सुद्धा माहिती आहे। तर त्या संदर्भात काय माहिती घेतलेली आहे? नाही याच्यामध्ये जर असेल तर 100% सुद्धा कारवाई केली जाईल आणि जी कडाकातली कडक कारवाई जी आहे ते पोलिसांकडून केली जाईल। दोन्ही घटनेमध्ये त्यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना नाहीये। शहरात अशा अनेक ठिकाणी घटना आहेत। तर आपल्या परिमंडळामध्ये आपण काय सर्च ऑपरेशन करणार आहे का की अशा पद्धतीचे जे पिस्तूल वापरतात अनधिकृत त्यांच्यावर पोलीस असे जर कुणाची इन्फॉर्मेशन असेल किंवा पोलिसांची पण त्यांचे काही सोर्सनुसार असे कुठलेही इलिगल आर्म्स असतील तर ते पोलीस नेहमीच याच्यामध्ये वर्कआउट करत असतात। आतापर्यंत जवळपास या वर्षाभरामध्ये जवळपास एक 20 ते 25 इलिगल फायर आर्म्स आहेत ते पोलीस आपल्या झोन3मध्ये रिकव्हर झालेले आहेत आणि पूर्ण शहरात मोहीम सुरू असते। आता हे याच्यामध्ये कुणाकोण त्यांनी वेपन घेतलं कुणी प्रोक्योर केलं आणि असं तर सोर्स मेन का बॅकवर्ड लिंक आहे याची जी आहे ते शोधण्याचं पोलीस काम करेल याच्यामध्ये। परंतु जी दोन्ही घटना झालेल्या आहेत दोन्ही घटनेमध्ये पोलिसांनी ॲक्शन घेऊन दोन्ही घटनेतले आरोपी जे आहेत तत्काळ ट्रेस करून सर्वांना अटक केलेली आहे।